मित्रहो, बी एड एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण FY BEdच्या PE4 हेल्थ, योगा अँड फिजिकल एज्युकेशन म्हणजेच आरोग्य, योग आणि शारीरिक शिक्षण या विषयातील शारीरिक सुदृढता व तिचे घटक म्हणजेच फिजिकल फिटनेस अँड कॉम्पोनंट्स ऑफ फिजिकल फिटनेस याविषयी माहिती मिळवू. तसेच त्यावर आधारित बहुपर्यायी प्रश्नसुद्धा अभ्यासू. आधुनिक काळात माणूस यंत्रावर अवलंबून राहिला आहे. त्याने चालणे, फिरणे, खेळणे बंद केलेले आहे. अशी अनेक कार्ये आहेत ज्यात शारीरिक श्रमाची गरजच नाही. सध्या मूल व्हिडिओ गेम्स, TV आणि मनोरंजनाच्या क्रियाकलापांमध्ये जास्त वेळ घालवत आहे, ज्यामध्ये शारीरिक हालचाली केल्या जात नाहीत. आपली सुदृढता वाढवण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी आजच्या काळात आपण व्यायाम ही रोजची अनिवार्य सवय बनवली पाहिजे. मानवी शरीरात शारीरिक सुदृढता ही अशा प्रकारची आहे जसे की एका इंजिनासाठी इंधनाचे असणे. शारीरिक सुदृढतेची संकल्पना प्रथम आपण समजावून घेऊया. शारीरिक सुदृढतेच्या विविध व्याख्या करण्यात आलेल्या आहेत. सुदृढता म्हणजे वातावरणाचा सामना करण्यासाठी पुरेशी ऊर्जा आणि कौशल्य असणे. क्रीडा सिद्धांत होडर आणि स्टॉटन यांनी त्यामध्ये हे म्हटलेलं आहे. फिटनेस मीन्स हॅविंग इनफ एनर्जी अँड स्किल टू कोपे अप विथ वन्स एन्व्हायरमेंट. स्पोर्ट्स थेरी, होडर अँड स्टॉटन. क्लार्कच्या मते शारीरिक सुदृढता म्हणजे दैनंदिन कामे जोशाने किंवा जोमाने करण्याची आणि अनावश्यक थकवा न येता बदलण्याची आणि पुरेशा ऊर्जेसह अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी फुरसतीच्या वेळेचा आनंद घेण्याची क्षमता होय. अकॉर्डिंग टू क्लार्क, फिजिकल फिटनेस इज द ॲबिलिटी टू कोरुगेटेड डेली टास्क विथ व्हायगोर अँड अल्टरनेस विदाऊट अनड्यू फॅटिग अँड विथ ॲम्पल एनर्जी to enjoy leisure time pursuit to meet unforeseen emergencies. दैनंदिन कार्य न थकता कार्यक्षमतेने करण्याची शरीर संस्थांची क्षमता म्हणजे शारीरिक सुदृढता होय. फिजिकल फिटनेस इज द बॉडीज ॲबिलिटी टू परफॉर्म डेली टास्क इफिशियंटली विदाऊट फटीग. थकवा न येता दैनंदिन काम करणे ही व्यक्तीची क्षमता आहे. शिवाय खेळकर क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि तरीही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुरेशी क्षमता राखून ठेवते. इट इज द ॲबिलिटी ऑफ अ पर्सन टू डू डेली रुटीन वर्क विदाऊट फटीग. मोरओव्हर, टू पार्टिसिपेट इन प्लेफुल ॲक्टिव्हिटीज अँड स्किल रिझर्व्स इनफ कॅपॅसिटी टू मीट एनी इमर्जन्सी. थोडक्यात शारीरिक सुदृढता म्हणजे पूर्ण जोमाने, उत्साहाने काम करू शकण्याची क्षमता होय. ही क्षमता शरीरातील रुधिराभिसरण संस्था, दमश्वास स्वस्थता आणि स्नायूंवरती अवलंबून असते. निरामयता म्हणजेच शरीराची रोगविरहित अवस्था. दीर्घकालीन सुदृढता आणि निरामयता म्हणजे तंदुरुस्ती होय. थोडक्यात शारीरिक सुदृढता हे व्यक्तीच्या आरोग्याचे महत्त्वाचे निदर्शक आहे. या शारीरिक सुदृढतेचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. त्या प्रकारांविषयी आपण आता माहिती मिळवू. पहिला प्रकार म्हणजेच आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढता व दुसरा प्रकार म्हणजे कौशल्यविषयक शारीरिक सुदृढता. आरोग्याधिष्ठित व कौशल्यविषयक सुदृढता प्रकाराअंतर्गत अनेक घटकांचा समावेश होतो. त्या घटकांचा आपण आता अभ्यास करूया. पहिला आहे आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढतेचे घटक, कॉम्पोनंट्स ऑफ हेल्थ रिलेटेड फिजिकल फिटनेस. निष्क्रिय जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या रोगांपासून किंवा आजारांपासून संरक्षण करण्यासाठी शरीरक्रिया घटकांचे कार्य महत्त्वाचे असते. या घटकांची परिणामकारक कार्य करण्याची क्षमता म्हणजे आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढता होय. यात 3 घटकांचा समावेश होतो.
एक म्हणजे रुधिराभिसरण दमदारपणा, दुसरा म्हणजे स्नायूंची ताकद आणि दमदारपणा, आणि तिसरा घटक म्हणजेच लवचिकता. त्यातील पहिला घटक आपण आता अभ्यासूया, रुधिराभिसरण दमदारपणा, कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स. व्यायाम करताना किंवा शारीरिक श्रमाची कामे करताना आवश्यक प्रमाणात लागणारा रक्तपुरवठा हृदय आणि फुफ्फुस यांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतो. म्हणजेच रुधिराभिसरण आणि श्वसन संस्था सक्षम असल्यास हृदयावर ताण न पडता, न थकता अव्याहतपणे काम करता येते. कोणत्याही प्रकारचा थकवा न येता जास्तीत जास्त कालावधीपर्यंत कार्य करण्याची संपूर्ण शरीराची क्षमता म्हणजे रुधिराभिसरण दमदारपणा होय. त्यानंतर दुसरा घटक आहे स्नायूंची ताकद आणि दमदारपणा, मस्क्युलर स्ट्रेंथ अँड एंड्युरन्स. स्नायूंची बलप्रयुक्त करण्याची क्षमता म्हणजे स्नायूंची ताकद होय. इट इज द ॲबिलिटी ऑफ द मसल्स टू एक्झर्ट फोर्स. शरीराच्या हालचाली न थकता अव्याहतपणे करण्यासाठी लागणारी शक्ती स्नायूंची ताकद आणि दमदारपणा यांच्यापासून प्राप्त होत असते. तेव्हा बलनिर्मितीसाठी स्नायूंची भूमिका महत्त्वाची ठरते. मुलांसाठी पुशअप्स तर मुलींसाठी मॉडिफाईड पुशअप्स या कसोट्यांनी ही क्षमता आपल्याला मोजता येते. तिसरा घटक आहे लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी. स्नायू व सांध्यांची जास्तीत जास्त विस्तारापर्यंत हालचाल करण्याची क्षमता म्हणजे लवचिकता होय. शरीरातील सांध्यांची तन्य क्षमता किंवा ताण किंवा खेच सहन करण्याची क्षमता म्हणजे लवचिकता होय. आणि ही क्षमता सततच्या सरावाने प्राप्त होते. फ्लेक्झिबिलिटी इज द ॲबिलिटी टू यूज जॉईंट्स फुल्ली. इट इज द कॅपॅसिटी ऑफ जॉईंट्स टू मूव्ह थ्रू इट्स पोटेन्शियल रेंज ऑफ मोशन. व्यक्तीच्या अंगी लवचिकता असेल तर ती दैनंदिन कामातही सहजतेने डौलदारपणे हालचाली करेल. खेळताना खेळाडूला सर्व खेळात किमान लवचिकता असावीच लागते, पण जिम्नॅस्टिक्स, मलखांब, पोहणे यासारख्या खेळात ती अधिक लागते. या लवचिकतेचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे मर्यादित लवचिकता, लिमिटेड फ्लेक्झिबिलिटी. शरीराचे काही भाग वेगवेगळ्या दिशेने मर्यादित स्वरूपात ताणले जाण्याची पात्रता म्हणजेच मर्यादित लवचिकता होय. द ॲबिलिटी टू एक्सटेंड ऑर स्ट्रेंथ सने पार्ट ऑफ द बॉडी ॲज फार ॲज पॉसिबल इन व्हेरियस डायरेक्शन्स. लवचिकतेचा दुसरा प्रकार म्हणजे अतिलवचिकता, डायनॅमिक ऑर कायनेटिक फ्लेक्झिबिलिटी. शरीरातील काही भागांची ताणले जाण्याची पात्रता हालचाली केल्याने व अनेक वेळा कृती केल्याने मर्यादेपेक्षा वाढते. जिम्नॅस्टिक्स खेळासाठी लवचिकतेच्या कसोट्यांचा वापर केला जातो. फ्लेक्झोमीटर, गोनिओमीटर यांनी लवचिकता मोजता येते. सिट अँड रिच कसोटीद्वारे लवचिकतेचे मापन केले जाते. प्राथमिक माध्यमिक शाळेत डान्स, जिम्नॅस्टिक्स, योगासने, सूर्यनमस्कार, सर्वांग सुंदर व्यायाम इत्यादींद्वारा ही लवचिकता आपण वाढवू शकतो. त्यानंतर शारीरिक सुदृढतेचा दुसरा प्रकार म्हणजे कौशल्यविषयक शारीरिक सुदृढता. त्याचे घटक आपण अभ्यासूया. यालाच कौशल्याधिष्ठित शारीरिक सुदृढता असे सुद्धा म्हटले जाते. स्किल रिलेटेड फिजिकल फिटनेस. शारीरिक कौशल्यांवर आधारित विशेष प्रावीण्य प्राप्त करण्यासाठी, संपादन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुदृढतेस कारक सुदृढता असे म्हणतात. कौशल्याधिष्ठित शारीरिक सुदृढतेत 6 घटकांचा समावेश होतो. त्यातील पहिला घटक म्हणजे दिशाभिमुखता, एजिलिटी. सर्वाधिक वेगात शरीर स्थिती व दिशा नेमकेपणाने बदलण्याची क्षमता म्हणजे दिशाभिमुखता होय. ॲजिलिटी इज द ॲबिलिटी टू रॅपिडली अँड ॲक्युरेटली चेंज द पोझिशन ऑफ द बॉडी इन स्पेस. आजूबाजूच्या परिस्थितीचे दृश्य आणि ध्वनी यांचे पुरेसे भान असणे आवश्यक आहे.
शरीर आणि मन यांच्यात सुसूत्रता असल्यास नेमक्या प्रतिक्षिप्त क्रिया करताना वेगावर परिणाम न होता दिशा बदलण्याची क्षमता प्राप्त होते. दुसरा घटक म्हणजे समन्वय, कोऑर्डिनेशन. कारक हालचाली एकत्रित सहजतेने व अचूकपणे करण्याची क्षमता. कोऑर्डिनेशन इज द ॲबिलिटी टू सायमल्टेनियसली परफॉर्म मोटर मल्टिपल टॅस्क स्मूथली अँड ॲक्युरेटली. आपले स्नायू, सांधे, हृदय, फुफ्फुस हे घटक आणि अंतर्गत अवयव तसेच मन किंवा बुद्धी यामधील उत्तम समन्वयामुळे कौशल्यपूर्ण हालचाली करण्याची क्षमता प्राप्त होते. तिसरा घटक आहे शक्ती, पॉवर. कमी कालावधीत वेगाने बल प्रयुक्त करण्याची क्षमता म्हणजे शक्ती होय. पॉवर इज द ॲबिलिटी टू एक्झर्ट मॅक्झिमम फोर्स इन अ मॅक्झिमम लेंथ ऑफ टाईम. चौथा घटक म्हणजे वेग किंवा गती, स्पीड. शक्य तितक्या कमाल गतीने संपूर्ण शरीराची हालचाल करण्याची क्षमता म्हणजे वेग होय. स्पीड इज द ॲबिलिटी टू परफॉर्म अ मूवमेंट इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त क्षमतेने आणि कमाल वेगाने काम करण्याची क्षमता म्हणजे वेग किंवा गती होय. पाचवा घटक आहे तोल किंवा संतुलन किंवा समतोलही आपण त्याला म्हणतो, बॅलन्स. स्थिर किंवा गतिमान अवस्थेत शरीराचा तोल सांभाळण्याची क्षमता म्हणजे तोल होय. बॅलन्स इज द मेंटेनन्स ऑफ इक्विलिब्रियम व्हाईल स्टेशनरी ऑर मूव्हिंग. स्टार्क बॅलन्स या कसोटीद्वारे ही क्षमता आपल्याला मोजता येते. त्यानंतर सहावा घटक आहे प्रतिक्रिया काल, रिॲक्शन टाईम. चेतक आणि चेतनेस प्रतिसाद या दरम्यानचा कालावधी म्हणजे प्रतिक्रिया काल. रिॲक्शन टाईम इज द ड्युरेशन बिटवीन द स्टिम्युलेशन अँड रिस्पॉन्स बिटवीन स्टिम्युलेशन. आता आपण शारीरिक सुदृढता व तिचे प्रकार या घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न अभ्यासणार आहोत. क्वेश्चन 1. फिजिकल फिटनेस मीन्स डॅश डॅश. शारीरिक सुदृढता म्हणजे टिंबटिंब. ऑप्शन ए फिजिकल इफर्ट्स म्हणजे शारीरिक प्रयत्न. ऑप्शन बी बॉडीज ॲबिलिटी टू परफॉर्म डेली टास्क इफिशियंटली विदाऊट फटीग. दैनंदिन कार्य न थकता कार्यक्षमतेने करण्याची शरीर संस्थांची क्षमता होय. ऑप्शन सी द जनरल कॅपॅसिटी टू ॲडॉप्ट अँड रिस्पॉन्ड अनफेवरेबली टू फिजिकल इफर्ट्स म्हणजे शारीरिक प्रयत्नांना स्वीकारण्याची आणि प्रतिकूल प्रतिसाद देण्याची सामान्य क्षमता. ऑप्शन डी ॲबिलिटी टू डील विथ सिच्युएशन्स परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता. तर या ठिकाणी ऑप्शन बी बॉडीज ॲबिलिटी टू परफॉर्म डेली टास्क इफिशियंटली विदाऊट फटीग म्हणजे दैनंदिन कार्य न थकता कार्यक्षमतेने करण्याची शरीर संस्थांची क्षमता होय, हा पर्याय अचूक उत्तराचा पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 2. हाऊ मेनी टाईप्स ऑफ फिजिकल फिटनेस. शारीरिक सुदृढतेचे किती प्रकार पडतात. ऑप्शन ए 3 म्हणजे 3. ऑप्शन बी 4 म्हणजे 4. ऑप्शन सी 2 म्हणजे 2 आणि ऑप्शन डी 6 म्हणजे 6. या ठिकाणी ऑप्शन सी म्हणजे 2 म्हणजे 2 हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 3. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ हेल्थ रिलेटेड फिजिकल फिटनेस. पुढीलपैकी कोणता आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढतेचा प्रकार नाही. ऑप्शन ए कार्डिओव्हॅस्क्युलर एंडुरन्स म्हणजेच रुधिराभिसरण दमदारपणा. ऑप्शन बी मस्क्युलर स्ट्रेंथ अँड एंडुरन्स म्हणजे स्नायूंची ताकद आणि दमदारपणा. ऑप्शन सी फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता. ऑप्शन डी पॉवर म्हणजे शक्ती. या ठिकाणी पॉवर म्हणजे शक्ती हा आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढतेचा प्रकार नाही, म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 4. डॅश डॅश इज द ॲबिलिटी ऑफ द एंटायर बॉडी टू वर्क फॉर अ मॅक्झिमम पिरियड ऑफ टाईम विदाऊट एनी फटीग. कोणत्याही प्रकारचा थकवा न येता जास्तीत जास्त कालावधीपर्यंत कार्य करण्याची संपूर्ण शरीराची क्षमता म्हणजे टिंबटिंब होय. ऑप्शन ए कार्डिओव्हॅस्क्युलर एंडुरन्स म्हणजे रुधिराभिसरण दमदारपणा. ऑप्शन बी मस्क्युलर स्ट्रेंथ अँड एंडुरन्स म्हणजे स्नायूंची ताकद आणि दमदारपणा.
ऑप्शन सी फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता, ऑप्शन डी पॉवर म्हणजे शक्ती. या ठिकाणी ऑप्शन ए कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स म्हणजे रुधिराभिसरण दमदारपणा हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 5. डॅश डॅश इज द ॲबिलिटी ऑफ द मसल्स टू एक्झर्ट फोर्स. स्नायूंची बल प्रयुक्त करण्याची क्षमता म्हणजेच टिंबटिंब होय. ऑप्शन ए कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स म्हणजे रुधिराभिसरण दमदारपणा, ऑप्शन बी मस्क्युलर स्ट्रेंथ म्हणजे स्नायूंची ताकद, ऑप्शन सी फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता, ऑप्शन डी पॉवर म्हणजे शक्ती. या ठिकाणी ऑप्शन बी मस्क्युलर स्ट्रेंथ म्हणजे स्नायूंची ताकद हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज फ्लेक्झिबिलिटी इन द कॉन्टेक्स्ट ऑफ हेल्थ रिलेटेड फिजिकल फिटनेस. आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढतेच्या संदर्भात लवचिकता म्हणजे काय. ऑप्शन ए इट इज द ॲबिलिटी टू मूव्ह मसल्स अँड जॉईंट्स थ्रू अ फुल नॉर्मल रेंज ऑफ मोशन. संपूर्ण सामान्य हालचालींद्वारे स्नायू आणि सांधे हलवण्याची क्षमता आहे. ऑप्शन बी ॲबिलिटी टू मूव्ह मसल्स अँड जॉईंट्स टू मॅक्झिमम एक्सटेन्शन. स्नायू व सांध्यांची जास्तीत जास्त विस्तारापर्यंत हालचाल करण्याची क्षमता. ऑप्शन सी बोथ ए अँड बी, अ आणि ब दोन्ही. आणि ऑप्शन डी ॲटिट्यूड टू फेस चेंजेस विदाऊट ॲक्सेप्टिंग ट्रॅडिशनल वेज. पारंपरिक मार्ग न स्वीकारता बदलांना सामोरे जाण्याची वृत्ती. तर या ठिकाणी ऑप्शन सी बोथ ए अँड बी, अ आणि ब दोन्ही हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 7. द सीट अँड रीच टेस्ट इज यूज टू मेजर डॅश डॅश. सीट अँड रीच चाचणी ही टिंबटिंबचे मापन करण्यासाठी वापरली जाते. ऑप्शन ए रिॲक्शन टाईम म्हणजे प्रतिक्रिया काल, ऑप्शन बी बॅलन्स म्हणजे तोल किंवा संतुलन, ऑप्शन सी फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता, ऑप्शन डी पॉवर म्हणजे शक्ती. या ठिकाणी ऑप्शन सी फ्लेक्झिबिलिटी लवचिकता हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॉर्म ऑफ स्किल रिलेटेड फिजिकल फिटनेस. पुढीलपैकी कोणता कौशल्याधिष्ठित शारीरिक सुदृढतेचा प्रकार आहे. ऑप्शन ए कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स म्हणजे रुधिराभिसरण दमदारपणा, ऑप्शन बी मस्क्युलर स्ट्रेंथ अँड एंड्युरन्स म्हणजे स्नायूंची ताकद आणि दमदारपणा, ऑप्शन सी फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता, ऑप्शन डी एजिलिटी म्हणजे दिशाभिमुखता. तर या ठिकाणी ऑप्शन डी एजिलिटी म्हणजे दिशाभिमुखता हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 9. डॅश डॅश इज द ॲबिलिटी टू मेंटेन बॉडी बॅलन्स इन अ स्टॅटिक ऑर डायनॅमिक स्टेट. स्थिर किंवा गतिमान अवस्थेत शरीराचा तोल सांभाळण्याची क्षमता म्हणजे टिंबटिंब होय. ऑप्शन ए कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय, ऑप्शन बी बॅलन्स म्हणजे तोल किंवा संतुलन, ऑप्शन सी पॉवर म्हणजे शक्ती आणि ऑप्शन डी स्पीड म्हणजेच वेग. तर या ठिकाणी ऑप्शन बी हा बॅलन्स म्हणजे तोल किंवा संतुलन हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 10. डॅश डॅश इज द ॲबिलिटी टू वर्क विथ मॅक्झिमम कॅपॅसिटी अँड मॅक्झिमम स्पीड इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. कमी कालावधीत जास्तीत जास्त क्षमतेने आणि कमाल वेगाने काम करण्याची क्षमता म्हणजे टिंबटिंब होय. ऑप्शन ए पॉवर म्हणजे शक्ती, ऑप्शन बी क्विक मोशन म्हणजे जलद हालचाल, ऑप्शन सी स्पीड म्हणजे वेग, ऑप्शन डी म्हणजे मूव्हमेंट हालचाल. तर या ठिकाणी ऑप्शन सी स्पीड म्हणजेच वेग हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. विद्यार्थी मित्रहो, आज आपण शारीरिक सुदृढता व तिचे घटक, लवचिकतेचे प्रकार याविषयीची माहिती मिळवली आणि त्यावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपले सर्वांचे BEd एज्युकेशन चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.